VIT आर स्टील अफिलिएटेड टू युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, आपल्याला Yeah, of माहितीच course, I आहे. know, yeah. ऑटोनॉमस कॉलेज आपण आहोतच, Right. परीक्षा देण्याचा आम्हाला अधिकार आम्हाला आहेतच. येस. पण हे करत असताना आज पण आमच्यावरती खूप रेग्युलेशन्स आहेत. 100% शिकण्यासाठी 30-35% तुमच्या सिलेबसमधनं शिकणार, 30-35% तुम्ही तुमच्या पिअर्स ग्रुपमधनं शिकणार, 30-35% तुमच्या चिंतनमधनं शिकणार. वी गेट अ फ्यू कंप्लेंट्स फ्रॉम पेरेंट्स that they have been fooled by some people. I don't know have a better word, so I'll call them agents. Don't fall prey to any agent or any middleman. कोणीही तुम्हाला काही कमिटमेंट दिली की त्यांना बाबा scopeच नाही actually. त्यांना there is no role he has Yeah, play. absolutely. I say there is no role I can play as a chairman of VIT to give admission to anyone in management quota also. I also can say on behalf the Education Minister of Maharashtra doesn't have any power. How can a middleman have a power? Right. Investment in education याचे रिटर्न सर्वात जास्त. अचानक AI चालू झालं. ओव्हरनाईट पुण्यातल्या सगळ्याच कॉलेजनी AI चे कोर्सेस केले. एक व्हेरी कॉमन मॅनचा प्रश्न असा होता की फ्रॉम वेअर डिड दे गेट फॅकल्टीज ओव्हरनाईट? Last year there was a group of 11 students from Germany who spent 10 days to learn AI and they were taught AI by our professors. नमस्कार, मी डॉक्टर शंतनू देशपांडे. आज पुढारी आणि campus.ai यांच्या सौजन्याने आपण एक योजना आखली होती आणि 14 ठिकाणी जवळजवळ कॅम्पस टू करिअर अशा प्रकारची आपण काही सेमिनार्स घेतले आणि त्याच्यामध्ये 3 प्रामुख्याने युनिव्हर्सिटीज ज्या आता टॉपवरती आहेत त्या भाग घेतला होता आणि मी सुद्धा आय वॉज वन ऑफ द स्पीकर देअर आणि आय मॉडरेटेड द थिंग्स अँड आस्क्ड क्वेश्चन्स ऑन देम. काही प्रश्न हे खूप मूलभूत आहेत, काही बेसिक प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ज्याला म्हणतात ना, वी हॅव टू लिसन फ्रॉम द हॉर्सेस माउथ. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर विश्वकर्माचे प्रेसिडेंट भरत अग्रवाल सर इथे आहेत. नमस्कार सर. हार्डकोर इंजिनियर अँड आय थिंक एज्युकेशन इज बाय हार्ट आणि हार्वर्डमधनं पण त्यांनी मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि बरेचशा गोष्टी ते करतात, म्हणजे राईट फ्रॉम एज्युकेशन टू सोशल सर्व्हिस टू इवन यू हॅव युअर ओन बिझनेस ऑल्सो. सो आपण आज त्यांच्याशी गप्पा मारूया आणि विश्वकर्माची वाटचाल कशी होती ती थोडीशी लक्षात घेऊ. सो माय फर्स्ट क्वेश्चन अगदी सिम्पल आहे सर तुम्हाला, की असा एखादा विद्यार्थी तुम्हाला आठवतोय की जो की आला होता असा विचकत आला होता विथ हेजिटेशन की घेऊ का नाही ॲडमिशन अँड ही इज डुईंग एक्स्ट्रीमली वेल नाऊ, सो बिकॉज दॅट गिव्स अ व्हेरी इमेन्स सॅटिस्फॅक्शन. Foremost, Shantanuji, thank you so much for having me over here. I am obliged to, of course, Pudhari आणि campus.ai. एक माझ्या खूप जवळचं आणि घरचीच गोष्ट मला यावेळी आठवते. आमचं कापडाचं दुकान आहे बनसेला क्लॉथ मार्केट म्हणून सिटी पोस्टाच्या जवळ. मी एक 20 वर्ष जुनी गोष्ट बोलतो आहे तुम्हाला. मे बी मी पण त्याच वेळी VITचं व्यवस्थापन पाहण्यासाठी सुरुवात केली होती आणि त्यावेळी आमच्या दुकानात एक सेल्समॅन होता. अच्छा, दुकानाच्या सेल्समॅनचं त्यावेळीचा पदार्थ आहे असावं तर माझा अंदाज आहे ती 5-6 हजार रुपये महिना त्याला मिळत होते. त्याच्या मुलाला त्यांची इच्छा होती ती इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळावं. त्याला VITत ॲडमिशन मिळाली आणि झालं, म्हणजे ग्रॅज्युएशन झालं, सगळं झालं. मला आनंद हे होतो आज की आमचा तो सेल्समॅन आता रिटायर झाला आहे. आयुष्यभर त्याने कापडाच्या दुकानात काम केलं, म्हणजे सकाळी 9-9:30ला शॉपमध्ये यायचा आणि रिटेलचा बिझनेस म्हणजे रात्री 10 वाजता 11 वाजता जेव्हापर्यंत कस्टमर गिरायत असतो तोपर्यंत सेल्समॅनने थांबावं लागायचं. सो ही यूज टू वर्क व्हेरी हार्ड. आणि रिटेलच्या बिझनेसमध्ये सुट्ट्या वगैरे असं खूप जास्तही मिळत नाही, कारण रविवार सुट्टीचा दिवस म्हणजे मेन बिझनेसचा दिवस. या मनुष्याने आयुष्यभर अशा एक वातावरणात अशा पद्धतीचं काम केलं. कुठं फिरायला जायचं असेल बाहेर तर ST बस सोडून दुसरं परवडायचं नाही. आज त्याचा मुलगा ग्रॅज्युएट होऊन जर्मनीमध्ये काम करतोय, जर्मनीमध्ये राहतोय आणि आमचा हा तो दडी आज लुफ्टान्साने वर्षातनं 3दा जर्मनीला जातो, तिथं 3-3 महिने राहतो आणि परत येतो. अशा भरपूर गोष्टी आहेत जे आम्ही खूप जवळून पाहिले आहेत. हे माझ्या घरची गोष्ट असल्यामुळे मला हे सुचलं आणि मी तुम्हाला व्यक्त केलं. पण रत्नागिरी चिपळूणमधनं एक कॉबलरचा मुलगा तो ग्रॅज्युएट झाला आणि आज US मध्ये आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत
मी नेहमी असं म्हणत असतो आणि मी पाहिलं आहे म्हणून म्हणतो मी, ती इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन याचे रिटर्न सर्वात जास्त. True. तुम्ही शेअर मार्केट पहा, लँड पहा, रिअल एस्टेट, गोल्ड ते इन्व्हेस्टमेंट्स पहा. लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतो ते एज्युकेशन. Right. येत्या जनरेशनमध्ये येत्या फॅमिलीचं लाईफ ट्रान्सफॉर्म करून एज्युकेशनने दाखवलं आहे. म्हणून मी वंदन करतो सगळ्या पालकांना, ती हे पालक त्यांच्या मुलासाठी मुलीसाठी एज्युकेशनमध्ये खर्च करतात. चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन देण्यासाठी ते तसं वसं करून फीज जमा करतात, फीज पे करतात, बाकीही कष्ट करतात आणि त्याच्यामुळे ती पूर्ण फॅमिली सुधरून जाते. नो ॲब्सोल्युटली. एज्युकेशन इज द कीट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे हे कित्येक ठिकाणी ॲज यू सेड इज बेस्ट काइंड ऑफ रिटर्न्स इज पॉसिबल इन दॅट. सो हे करत असताना, कारण की सेलिंग अ फ्रीज और मे बी कापडाच्या दुकानात, फ्रॉम दॅट टू गेटिंग इन टू एज्युकेशन अँड हे सॅटिस्फॅक्शन मिळणं की आपण एवढ्या लोकांचं आयुष्य बदलतोय. आणि ह्या सॅटिस्फॅक्शनमध्ये एक थोडंसं मला ॲड इथे कर की वेन यू वेंट टू हार्वर्ड, what is exactly added to this, to encourage or increase the satisfaction level? Or आय हॅव स्टडीड इन हार्वर्ड. yeah, मी VITतच शिकलो आहे, पुणे I know, विद्यापीठाच्या yes. सिस्टममध्येच शिकलो आहे मी आणि खूप जवळून आपले सिस्टम्स, इंटरनॅशनल सिस्टम्स पाहत आलो आहे एवढे वर्ष. प्रथम मी सांगेल की आपलं अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन सिस्टम खूप स्ट्रॉंग आहे. wow, म्हणजे आज आपण खूप कौतुक करतो जेव्हा आम्ही काही 4-5 लोकांची नावं देतो. सुंदर पिचई गुगलचे CEO आहेत, हो. सत्या नडेला मायक्रोसॉफ्टचे CEO आहेत. असे 10 नावं आपल्याला देता येईल Yeah. जे इंडियन ओरिजिनचे प्रोफेशनल्स आहेत, Yes. जे आज ग्लोबल कंपनीजचे Absolutely. आज CEOs किंवा लिडरशिपमध्ये काम करत आहेत. Right. मला असं वाटतं की या सगळे हे जे प्रोफेशनल्स होते त्यांचं जरा तुम्ही बॅक हिस्ट्री ट्रॅक केली तर त्यांनी 2 वर्ष मास्टर्स किंवा PhD साठी ऑफकोर्स स्टॅनफर्डमध्ये कुठेतरी, Right, right. हार्वर्डमध्ये किंवा कुठल्या तरी बर्कलीमध्ये त्यांनी अभ्यास केला असावा. 16 वर्ष त्याने इंडियामध्ये त्याने शिकला येतो. Yes. शालेय शिक्षण पूर्ण इथं झालं, त्याच्यानंतरचं 11-12 झालं, त्याच्यानंतरचं ग्रॅज्युएशन झालं, इंजिनिअरिंग किंवा इतर कुठलं तरी. असं त्या 2 वर्षात ट्रान्सफॉर्मेशन झालं आता आणि 16 वर्ष फालतू होते का, तर मला वाटत नाही असं. Absolutely. Absolutely. माझं असं मत आहे की ज्या रिदरने आपण इथं शिकवतो, आपण सगळे टेबल्स शिकत होतो. True. इफ यू रिमेंबर इवन युअर Absolutely. चाइल्डहुड, माय Yeah, चाइल्डहुड, आपल्याला टेबल्स पाठ होते भरपूर 15-20 पर्यंत तरी. हे एक उदाहरण झालं. पण अशा रिदरमधनं आपण शिक्षण देत जे पुढे आलो त्याच्यामुळे आज आपण या सक्सेसफुल स्टेचरला आहोत जिथे इंडियन प्रोफेशनल्सला इज्जत मिळाली आहे. सेईंग दिस, ऑफकोर्स जे एक क्रिएटिव्हिटी किंवा इनोव्हेशनचं एक वातावरण आज पुढच्या जगासाठी पाहिजे, Okay. ते मात्र मला वाटतं की आज आपण फॉरेनमधनं शिकणं आवश्यक आहे. Okay. वेन आय वॉज इन हार्वर्ड, आमचे प्रोफेसर नेहमी म्हणायचे की तुम्ही 100% शिकण्यासाठी तुम्ही 30-35% तुमच्या सिलेबसमधनं शिकणार, Okay. 30-35% तुम्ही तुमच्या पिअर्स ग्रुपमधनं शिकणार, Absolutely. हां, आणि 30-35% तुमच्या चिंतनवरनं शिकणार तुम्ही. Oh. आता हा जो एक वातावरण निर्मिती झाली आहे तिथं, ज्यामध्ये तुम्ही काहीतरी नवीन विचार करू शकतात, त्या विचारांना तुम्ही तुमच्या पिअर्सबरोबर बोलून त्याचं थोडंसं व्हॅलिडेशन करू शकतात, तुमचे फॅकल्टीलाही तुम्ही मेंटर्स घेऊन त्यांचंही ओपिनियन घेऊ शकतात, त्यांच्या करून अजून तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकतात. हे वातावरण तिथं खूप स्ट्रॉंग आहे. हा इकोसिस्टम इनोव्हेशन नर्चर करण्याचा तिथं खूप स्ट्रॉंग आहे, जे आपण इथं आणणं आवश्यक आहे. तर असे चेंजेस आज होत आहेत आपल्या करिक्युलममध्ये. Okay. स्पेशली मला वाटतं 5 वर्षापासनं NEP इम्प्लिमेंट झाल्यापासनं हे चालू आहे. याला गती मिळणं अजून आवश्यक आहे. आपलं पण थोडंसं एक समाजाचं त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज व्हायला पाहिजे. मी त्याचे उदाहरण 1-2 अजून नंतर देईल. Okay. पण एक इकोसिस्टम असं जनरेट करणं आवश्यक आहे ज्यामध्ये तुमच्या आयडियाजला नर्चरिंग होईल, मेंटरिंग होईल तुमच्यासाठी, जे मला वाटतं थोडंफार शिकण्यासारखं आहे. अदरवाईज मी परत रिपीट करतो, इंडियाचं अंडर ग्रॅज्युएट सिस्टम ऑफ एज्युकेशन One of the best. खूप स्ट्रॉंग आहे आणि मला वाटतं की जेवढं आपले प्रोफेशनल्स बाहेर जाऊन त्यांनी इज्जत कमवली आपल्यासाठी, त्यांनी सक्सेसफुल करिअर्स बनवलेत, त्याचं श्रेय आपल्या सिस्टमला शाळापासून Yes. कॉलेजपर्यंत मी देतो.
So you're talking about the ecosystem. So same ecosystem ऑफकोर्स VIT नी नर्चर केली आणि त्या इकोसिस्टमसाठीच तो ब्रँड इतका आता स्ट्रॉंग आहे. म्हणजे एनी पेरेंट्सचं अगदी म्हणजे असं समाधान होतं की VIT ला ॲडमिशन मिळाली म्हणजे आता त्याचं करिअर सगळं सेट झालं, म्हणजे असं ज्याला म्हणतात ना की सो कहा जाना चाहिए तो VIT जाना चाहिए. सो हे जे एक खूप आनंदाचा एक हे असतो सॅटिस्फॅक्शन. इथे फक्त मला एक थोडासा एक असं विचारायचं वाटतं की when you thought of privatization this into विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, सो मी असं म्हणेन की इट वॉज डेफिनेटली एक थोडंसं रिस्क पण होतं आणि चेंज ऑफ दॅट. सो तर रिस्क आणि ह्याच्यातनं विश्वकर्मा आज कसं तुम्ही उभं केलं ॲज अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि वेअर इट स्टँड्स टुडे? शांतनुजी, वी ॲज VIT आर स्टील अफिलिएटेड टू युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. आपल्याला Yeah, of माहितीच course, I आहे, know, yeah. ऑटोनॉमस कॉलेज आपण आहोतच. Right. त्याच्यामुळे करिक्युलम बनवण्याचा, परीक्षा देण्याचा हा पूर्ण स्वातंत्र्य, ऑटोनॉमी आम्हाला, अधिकार आम्हाला आहेतच. येस. पण हे करत असताना आज पण आमच्यावरती खूप रेग्युलेशन्स आहेत. ॲडमिशनचे रेग्युलेशन्स आहेत, आमच्या फीजवरती रेग्युलेशन्स आहे आणि काही प्रमाणात आम्ही शिक्षण भरती जे करतो, शिक्षक भरती जे करतो, हो. त्यावरती पण काही ओके. गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत. येस. रूल्स जनरली सोसायटीसाठी व्यवस्थित असतात, पण कुठंही ते रिस्ट्रिक्टिव्ह पण होऊन जातात. ट्रू. प्रायव्हेट विद्यापीठ हे काही नवीन संकल्पना नाही आहे. इंडियासाठी असेल तरी बाहेरसाठी तर अजिबात नाही आहे. आपण हार्वर्डबद्दल बोललात, MIT बद्दल बोलू शकतो, मॅसॅच्युसेट्स, आपण स्टॅनफर्डबद्दल बोलू शकतो. हे सगळे प्रायव्हेट विद्यापीठ आहे. प्रायव्हेट विद्यापीठची कल्पना जेव्हा भारतामध्ये कुठल्याही मोठ्या मंत्र्यांनी किंवा विचारवंतांनी मांडली असेल, त्यांनी हा विचार केला असेल की आता या रेस्ट्रिक्शन्समधनं काही लोकांनी बाहेर यायला पाहिजे आणि त्यांनी चांगलं काम प्रायव्हेट होऊन केलं पाहिजे. ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ बीइंग अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आता आम्ही आमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या थ्रू करतो, ज्यामध्ये आम्हाला थोडी फ्लेक्झिबिलिटी आहे. आम्ही शेड्यूल करू शकतो व्यवस्थित ते. आम्ही फीज स्ट्रक्चर जो आहे त्यामध्ये पण आम्हाला थोडं स्वातंत्र्य आहे. म्हणजे आम्ही फी स्ट्रक्चर असं करू शकतो ज्यामध्ये आम्ही थोडं युनिव्हर्सिटीलाही फायदा होईल आणि जे मुलांना फीज भरायला जमत नाही त्यांना स्कॉलरशिप्स देता येईल, अशा प्रकारचं मिक्सचर करू शकतो. शिक्षक भरती, संशोधन, रिसर्च, इनोव्हेशन या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही स्वातंत्र्याने विदाऊट मेनी रिस्ट्रिक्शन्स काम करू शकतो. ओके. तर हे ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणून आम्ही पहिले तर यात शिरलो. ओके. VITमध्ये काम करत असताना थोडं कम्फर्ट झोन आहे की बाबा गव्हर्नमेंट विद्यापीठाचं संलग्नता आहे म्हणून वी आर मोर ऑर लेस सेफ. त्या सेफ्टी नेटमधनं बाहेर येऊन काम करण्याचं पण एक चॅलेंज होतं. ते चॅलेंज आम्ही पण स्वीकारलं, भरपूर अजून लोकांनी स्वीकारलं. आणि ज्याप्रमाणे पालकांनी, आज आमचे विश्वकर्मा विद्यापीठाला 10 वर्ष झाले आहेत, मला असं वाटतं की ज्या प्रकारे 10 वर्षात पालकांनी विश्वकर्मा विद्यापीठाला ॲडमिशन घेतली आहे, मुलांनी VUला ॲडमिशन घेतली आहे, म्हणजे त्यांना आमच्यावरती भरोसा होता आणि त्यांनी तो भरोसा दाखवला. दरवर्षी आमचे ॲडमिशन्स VUला वाढत चालले आहेत. प्रायव्हेट विद्यापीठांबद्दलचं मत आपल्या समाजात चेंज होत आहे. त्यांना, समाजाला समजतं आहे की प्रायव्हेट विद्यापीठ हे खूप क्वालिटी कॉन्शियस आहे. इनफॅक्ट आम्ही जर क्वालिटी कॉन्शियस नसलो तर आमच्याकडे ॲडमिशन्स होणार नाही. त्याच्यामुळे इट इज अ व्हेरी ओपन मार्केट सिस्टम दॅट वी आर इन टू, ज्याचं बेनिफिट इन द एंड मुलांना होणार. कारण आम्ही ज्या प्रकारे धडपड करून काम करणार, बिकॉज सर्वायवलसारखी गोष्ट आहे, तर आम्ही चांगल्यात चांगलं एज्युकेशन, चांगल्यात चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्यात चांगलं एक इकोसिस्टम, अकॅडमिक इकोसिस्टम आमच्या विद्यार्थ्यांना देऊ शकणार. हे आम्ही देत आलो आहोत, म्हणूनच मुलांचा आणि पालकांचा आमच्यावरती विश्वास वाढत चालला आहे. तर इथेच मला अजून एक प्रश्न असा येतो की सिन्स इन VIT युनिव्हर्सिटीच्या जेव्हा आणत असतो, सो इट इज रेग्युलेटेड, द ॲडमिशन्स आर रेग्युलेटेड आणि एक सर्टन टॅलेंटेड मुलगा आपल्याकडे येतो. इथे ते व्हेरिएबल खूप आहे, म्हणजे कितीतरी वेगळ्या प्रकारची, म्हणजे इट्स अ व्हेरी डिफरंट इकोसिस्टम. त्याच्याच जोडीने मला की तुमच्या शाळाही आहेत आणि बाकीच्या गोष्टी. सो हाऊ डू यू पर्सनली मॅनेज द सिस्टम ऑफ स्केलेबिलिटी किंवा स्टँडर्डायझेशन ऑफ द प्रोसेस आणि सगळीकडे तेच क्वालिटी मेंटेन होईल, याच्यासाठी तुमच्याकडे असं ब्रीदवाक्य कुठलं आहे का सगळ्यांना? बघा, वी हॅव टू बी रिलेव्हंट टू द राईट ऑडियन्स. ओके. आज आपण पुढारीच्या प्लॅटफॉर्मवरती बोलतोय.
मी मराठीत बोललं पाहिजे, थोडंफार इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे, थोडंफार हिंदीमध्ये बोललं चालेल. मी एकदम काहीतरी जर्मनमध्ये, फ्रेंचमध्ये बोललेलं पुढारीच्या ऑडियन्सला समजणारच नाही. ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळे त्याचप्रमाणे वी हॅव टू बी रिलेव्हंट टू द ऑडियन्स. आज VITमध्ये तुम्ही म्हटलात तसं लास्ट टाईमचं आमचं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं कट ऑफ 99% होतं. 97% झाली. कुठल्या दुसऱ्या ब्रांचला पण ॲडमिशन नाही झाली आमच्या इथं. वेअरएज VUमध्ये द डायव्हर्सिटी ऑफ स्टुडंट्स इज मच मोर. आता प्रत्येक क्वालिटी ऑफ स्टुडंट किंवा ग्रुप ऑफ स्टुडंटसाठी त्यांना रेलेव्हंट असलेलं शिक्षण देणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक गटाचं काहीतरी प्रोज अँड कॉन्स पण आहेत. आज जेव्हा मेरिटोरियस मुलं आहे त्यांना एक साधासुद्धा आपला करिक्युलम दिला तर त्यांना चॅलेंजिंग वाटणार नाही, त्यांना बोर होऊन जाणार. आमचे जे थोडेसे कमी मेरिटचे मुलं जे व्ह्यूला येतात आफ्टर VIT आपण म्हणू शकतो मेरिट व्ह्यूचा असतो, त्या मुलांचं 12वीचं मेरिट कमी असलं तरी त्यांचं स्मार्टनेस या जनरेशनचंच आहे. त्याच्यामुळे त्यांना रिलेव्हंट असलेलं करिक्युलम, त्यांना रिलेव्हंट असलेलं शिक्षण सिस्टम, स्किल सेट त्यांना देणं आवश्यक आहे. आमच्या शाळा आहेत, माझ्या वाईफ तृप्ती शाळा पाहतात. विश्वधर्मा विद्यालय हे मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम शाळा आहेत महाराष्ट्र बोर्डला. 2 शाळा विजडम म्हणून ICSE बोर्डच्या आहे. एक शाळा नवीन युनिव्हर्सल विजडम म्हणून IB शाळा केली आहे. तिन्ही डिफरंट सेगमेंट आहे. ॲब्सोल्युटली. वी हॅव टू मॅन्युअर बिटवीन सेगमेंट्स. आणि हे प्रत्येक बिझनेसमॅनने, एज्युकेटरने, प्रोफेशनलने करणं आवश्यक आहे की जे त्याचा ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला रेलेव्हंट राहून त्यांनी पॅकेजिंग करायला पाहिजे. वन साईज विल नॉट फिट ऑल. ॲब्सोल्युटली. ह्याच्यामध्ये म्हणजे आता ॲज यू सेड की प्रत्येकाचं मॉड्यूल सगळं थोडंसं वेगळं असलं पाहिजे. सो आणि व्हॉट आय हॅव हर्ड अबाउट युअर प्रिव्हियस पॉडकास्ट की लर्निंग बाय डुईंग एक्झॅक्टली. सो ते मॉड्यूल तुम्ही आत्ता कसं, कारण की टेक्स्टबुक अजूनही असं कुठेतरी वाटतं की म्हणजे अशा 2 गोष्टी वाटतात. युनिव्हर्सिटीच्या अंडर आपण थोडंसं टेक्स्टबुकमध्ये जातोय आणि हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये लर्निंग बाय डुईंग असं होऊ शकतं का? सो हे असं आहे ॲक्च्युली का? नाही, मला वाटतं त्याबद्दल तर सर आपली पूर्ण जनरेशनच चेंज झाली आहे. ओके. स्पेशली आय वुड से 2020 नंतर, ऑफकोर्स 2020चा उल्लेख कोविडमुळे करतो मी. कोविडमुळे ऑनलाईन एज्युकेशन ज्यावेळी एकदम प्रॉस्पर झालं आणि त्याचा ॲक्सेप्टेबिलिटी वाढली आणि आज त्यावेळी आम्हाला समजलं की थिअरी एज्युकेशन तर आपला विद्यार्थी फ्रीमध्ये यूट्यूबवरही शिकू शकतो आणि त्याला तो एज्युकेशन देणारा प्रोफेसर हा पुण्याचा असू शकतो किंवा US चा असू शकतो, युरोपचा असू शकतो. तर थिअरी एज्युकेशन तर मिळू शकतो. त्यासाठी इनफॅक्ट पैसे देण्याची गरज नाही मुलांना आता लर्निंग बाय डुईंग आवश्यक आहे किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंग किंवा मी पुढं एक वर्ड वापरतो नेहमी, एक्सपोजर मिळणं आवश्यक असतं. तर लर्निंग बाय डुईंग हे तर प्रत्येक कम्युनिटीला पाहिजे, प्रत्येक मुलाला पाहिजे. वॉट एव्हर इज मेरिट वुड बी और वॅट एव्हर कम्युनिटी ही वुड बी बिलॉंगिंग टू. आम्ही स्वतःला सौभाग्यवान समजतो की आपण पुण्यात आहोत. पुण्याचं इंडस्ट्रियल इकोसिस्टम हा खूप स्ट्रॉंग आहे. मला खूप गर्व आहे की मला असं वाटतं की इंडस्ट्री वाईज, बिझनेस वाईज पुणे इज वन ऑफ द बेस्ट प्लेसेस टू बी इन इंडिया टुडे. अँड आय से दिस विथ अ लॉट ऑफ प्राईड. या इंडस्ट्रियल इकोसिस्टमचा बेनिफिट आम्हाला खूप होतो कारण इंडस्ट्रीबरोबरचं आमचं नेटवर्क खूप चांगलं होतंच, पण लास्ट 5 वर्षात ते अजून खूप स्ट्रॉंग झालं आहे. आज लास्ट इयर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक जॉब्स फक्त एक आउटपुट पाहिलं आपण तर 950 प्लेसमेंट ड्राईव्स एका वर्षात आपल्या कॅम्पसवर झाले. तुम्ही म्हणणार ती दिवसच 300 असतात, 950 तसे झाले. तर दिवस 300 पण नसतात, दिवस फक्त 200-250 असतात. आमच्या इथं रोजचे 3 किंवा 4 ड्राईव्ह असतात प्लेसमेंटचे. हा चला आमचा ब्रँड आहे म्हणून कंपनीज आमच्यावरती विश्वास दाखवतात, आमचा ॲलमनी या कंपनीमध्ये काम करतात, त्याच्याही बेनिफिट आम्हाला होतो. पण या कंपनीजला पण एक प्रोॲक्टिव्हनेस आहे की ते जाऊन कॅम्पसवरती रिक्रूट करत आहेत, कॅम्पसवरती जाऊन मुलांना प्रोजेक्ट्स देत आहेत, इंटर्नशिप्स देत आहेत. तर असं लर्निंग बाय डुईंगचं आमचं एक ब्रीद वाक्य आहे की इंडस्ट्री कनेक्ट स्ट्रॉंग करणं, मुलांना सेकंड इयरपासूनच इंडस्ट्री प्रोजेक्ट्सवरती त्यांना काम करण्याची संधी देणं, ती प्रोजेक्ट मिळवून देणं. म्हणजे असं नाही की बाबा तुझं शोध आणि करत बसलाय, तरी आमच्या नेटवर्क थ्रू, आमच्या संबंधांथ्रू इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स मुलांना मिळतात. सेकंड इयर, थर्ड इयरला, फोर्थ इयरला कंपल्सरी इंटर्नशिप करणारे आपण महाराष्ट्राच्या पहिल्या संस्था होतो 10 वर्षापूर्वी. आज 6 महिन्याचे इंटर्नशिप तर आहेतच, भरपूर आता कंपल्सरी आहे.
पण अनुभवावरनं कंपनीजला एवढा फायदा होतो आहे त्याचा, की भरपूर मोठे कंपनीज आम्हाला म्हणत आहेत की आम्हाला वर्षभर इंटर्नशिप द्यायची आहे मुलांना. येस. थोडं आम्ही त्यामध्ये सिलेक्टिव्ह आहोत. ओके. ती ज्या कंपनीज पण व्यवस्थित प्रकारे इंटर्नशिप रन करतात आणि जे मुलं पण तसे थोडेसे मेरिटोरियस किंवा अकॅडमिक परफॉर्मन्स चांगले आले त्यांना आम्ही अलाव करतो. ओके. पण प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप्स हा एक खूप मोठा कंपोनंट आहे आमच्या पेडगॉजीचा, ओके. जे कन्वर्ट होतं लर्निंग बाय डुईंगमध्ये आणि ज्याचा कन्व्हर्जन होतं जॉब्समध्ये. इथे फक्त मला अजून ॲडिशन ह्याच्यामध्ये अशी पाहिजे होती की हाऊ मच इंडस्ट्रीज पार्टनरिंग इन टू द करिक्युलम आणि आर दे ॲक्च्युली कमिंग टू द कॉलेज टू टीच, असं म्हणजे ते शिकवायला येत आहेत सर मी सांगू, मी परत म्हणतो की आज प्रोएक्टिव्हनेस इंडस्ट्रीचा एवढा आहे की आम्ही ओव्हरवेल्म झालो आहे. ओ. हां, कारण प्रत्येक इंडस्ट्री आज आमच्याकडे प्रोफेशनल इलेक्टिव्ह म्हणून एक कोर्स आहे थर्ड इयरला, ओके. which is compulsory to be taught by an industry only. We have so many industries wanted to come and teach a course, ती आम्हाला ओव्हरवेल्म झालं आहे आणि आम्हाला नाही तसं म्हणायचंही जमत नाही आहे. कारण नाही म्हणणं म्हणजे अपमान करणं पण होऊन जातं. ओके. ओके. आणि लिमिटेशन आहे आम्हाला पण इंडस्ट्रीज खूप इंटरेस्ट घेऊन करिक्युलम डेव्हलपमेंटमध्ये येत आहेत. मी फक्त कोर्सबद्दल म्हणत नाही तर पूर्ण बीचं करिक्युलम, BTचं करिक्युलममध्ये इंडस्ट्रीज इन्व्हॉल्व्ह होतात. स्पेशली थर्ड इयरमध्ये इंडस्ट्रीज रन करिक्युलम आमच्या कॅम्पसवरती चालतात. लेटेस्ट मी तुम्हाला सांगू तर सिमेन्स बरोबर त्यांचं एक PLM1, PLM2 असे 2 कोर्सेस थर्ड इयर मेकॅनिकलसाठी आम्ही सुरू करणार आहोत, जे सिमेन्स भारतात पहिल्यांदा कुठल्या संस्थेबरोबर करत आहे. त्यामध्ये सिमेन्सचे प्रोफेशनल्स आमच्या फॅकल्टी बरोबर ते तो शिकवणार आहे कॅम्पसवरती. असे अजून एक्झाम्पल्स आहे. मी आपलं उदाहरण म्हणून तुम्हाला एक नाव देतो इथं. तर इंडस्ट्रीचा मानस इन्स्टिट्यूट्स बरोबर टायअप करण्याचा आहे. अनफॉर्च्युनेटली फक्त हे लार्ज कंपनीजचा जास्त आहे. मीडियम स्केल कंपनीज, MSMEs यांनी यामध्ये जरा पुढाकार घेणं आवश्यक आहे. आय अंडरस्टँड द लिमिटेशन्स ऑल्सो बिकॉज आय ऑल्सो हॅव अ MSME. त्यातले चॅलेंजेस मला समजत आहेत. पण लार्ज कॉर्पोरेट्स डेफिनेटली पुढाकार देऊन आज कॅम्पसवरती येत आहेत. आमच्याबरोबर टायअप करणं म्हणजे काय तर करिक्युलम डेव्हलपमेंट, कोर्स डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट्स देणं, गेस्ट लेक्चर्स किंवा डोमेन एक्सपर्टीजचे सेशन्स मुलांसाठी देणं, असे भरपूर ॲक्टिव्हिटीज इंडस्ट्रीज करत आहेत आज. सो दॅट मीन्स दॅट दिस इज लिडिंग टू इंडस्ट्री रेडी स्टुडंट्स. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी IT च्या शब्दात सांगेन तर बिलेबल कॅन्डिडेट्स, प्रोडक्टिव्ह ऑन डे वन. त्या दिशेने आपण चाललो आहोत. अँड वी हॅव टू बी देअर टू ओनली लिव्हरेज दिस अपॉर्च्युनिटी नाव. माझा एक प्रश्न थोडासा वेगळा आहे. सर, कसं झालं की अचानक AI चालू झालं आणि ओव्हरनाईट बहुतेक पुण्यातल्या सगळ्याच कॉलेजनी AIचे कोर्सेस केले. एक व्हेरी कॉमन मॅनचा प्रश्न असा होता की फ्रॉम वेअर डिड दे गेट फॅकल्टीज ओव्हरनाईट. ओके. तर आता त्यातला एक ॲडिशनल असा होता की आणि इट इज सो चेंजिंग फास्ट, म्हणजे अ वीक इज इक्वल टू अ इयर नाव. ॲब्सोल्युटली. सो हाऊ डज द फॅकल्टी कोप विथ इट अँड हाऊ दे डू इट अँड व्हॉट आर युअर इनपुट्स ॲज अ विषय? तर शांतनुजी, AI has made the entire system to be a level playing field. हां, मी माझ्या इंडस्ट्रीच्या पार्टनर्सला हे म्हणतो की पूर्वी असं असायचं की इंडस्ट्रीजला त्यांच्या डोमेनचं ज्ञान जास्त आहे. आम्ही त्यांना म्हणतो तुमचं ज्ञान आमच्या करिक्युलममध्ये टाका. मग ते करिक्युलम आमचे फॅकल्टी ज्यांचा थोडं त्यांच्यापेक्षा कमी ज्ञान आहे ते शिकवतात. विद्यार्थी काहीतरी अजून कमी शिकतात आणि म्हणून तो गॅप राहतो. ओके. AI इंडस्ट्रीसाठी पण नवीन आहे, आमच्यासाठी पण नवीन आहे आणि मुलांसाठी पण नवीन आहे. तर वी आर ॲट द सेम लेवल नाव फॉर द फर्स्ट टाईम असं मला वाटतं. जेव्हा AI म्हणजे याचा ॲडव्हान्टेज आहे की नो वन कॅन चॅलेंज इच अदर, ती मला ज्ञान जास्त आहे तुमच्यापेक्षा. येस. पण वी हॅव ऑल्सो अंडरस्टूड दॅट ऑनेस्टली वी आर अडॅप्टिंग AI. म्हणजे आज जे AI टूल्स आहे, आपण क्लॉड म्हणा, जेमिनी म्हणा, ChatGPT, DeepSeek, they have been developed by someone else. Right. And we are trying to implement them in our companies. मी माझ्या फॅक्टरीमध्ये क्लॉडचा यूज करतोय किंवा जेमिनीचा यूज करतोय. आज इंडस्ट्रीजला हे समजलं आहे की यामध्ये हे मुलांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. ओके. त्याच्यामुळे भरपूर मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड, सिव्हिल बेस्ड कंपनीज, इनफॅक्ट IT बेस्ड कंपनीजसुद्धा
मुलांना रिक्रूट करताय AI इम्प्लिमेंटेशन रोलसाठी. कारण त्यांना हे समजलं आहे की इम्प्लिमेंटेशन AI समजण्यामध्ये या मुलांचं थोडंसं जास्त निश आहे. कारण मुलं टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करण्यामध्ये थोडंसं जास्त सक्षम फास्ट असतात. आणि त्याच्यामुळे एक इंडस्ट्रीचा ॲक्सेप्टन्स टुवर्ड्स यंगर स्टुडंट्स इज ऑल्सो गॉन अप. Coming to your question about how do we train people on AI, because things are changing so fast. So this is also happening through a inbuilt ecosystem within Vishwakarma, where every faculty is given a lot of tools. उदाहरण म्हणून सांगतो, every faculty has a personal Coursera license. Coursera ही e-learning कंपनी आहे USची आणि वन ऑफ द टॉप e-learning कंपनीज आहे. तर Courseraचं लायसन्स प्रत्येक फॅकल्टीला पर्सनल आहे. सो आणि ते Courseraचं लायसन्स आम्ही मॉनिटर पण करतो, ते तिथे वापरतोय तो. आज VIT VU मिळून आमच्याकडे 800 फॅकल्टी मेंबर्स आहे. त्या 800 लोकांनी किती कोर्सेस केले याचा डॅशबोर्ड आमच्याकडे असतो. त्याला सोडून ऑफकोर्स हे तर झालं ऑनलाईन, परत त्यालाही मर्यादा आहे. पण इन पर्सन कंपनीजचे काही तज्ज्ञ असतात, काही अकॅडमिक्सचे तज्ज्ञ आहेत, ज्यांचे वर्कशॉप्स, ज्यांचे फॅकल्टी डेव्हलप प्रोग्राम्स आपण करत असतो, ज्याच्यामुळेही फॅकल्टीला एक अपग्रेडेशनचा किंवा नॉलेज नो हाऊ वाढवण्याचा एक त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळते. शेवटचं फॅकल्टीला पण समजतं की बाबा त्यांनी अपग्रेड व्हायला पाहिजे. ही पण जनरेशनल चेंजचा एक इम्पॅक्ट आहे. मे बी 20 वर्षापूर्वी फॅकल्टी जो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल शिकवायचा तो आयुष्यभर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल शिकवायचा आणि त्याला वाटायचं मी शिकवतोय तेच बेस्ट आहे. पण फॅकल्टीला माहिती आहे ती सब्जेक्ट तोच राहिला, ते शिकवणंही आवश्यक आहे. पण ज्या पद्धतीने मी शिकवतोय तेव्हा त्या करिक्युलमचा कंपोनंट हा चेंज झाला आहे. सो ही इज ऑल्सो कॉन्शियस अँड ही इज वॉन्टिंग टू अपग्रेड हिमसेल्फ ऑल्सो. बट दिस वॉन्टिंग टू अपग्रेड कम्स फ्रॉम द इथॉस ऑफ द एंटायर थिंग. म्हणजे ती स्वतःहून, म्हणजे ऑफकोर्स देर इज अ नीड, बट द इथॉस आय थिंक दॅट विश्वकर्मा इथॉस इज इनबिल्ट इन दॅट. नवीन आता थोडंसं न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि त्याच्यावरती बोलत असताना एक मला असं पटकन असं वाटतं की येस देर आर फॉरेन युनिव्हर्सिटीज कमिंग अप. सो what do you feel? It's a challenge or a threat to the existing? I am very happy this is happening. Okay. See, पहिली गोष्ट तर एक आपण देश पाहूया. आज भरपूर विद्यार्थी आपल्या इथनं आउट ऑफ इंडिया चाललेत, इवन फॉर अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन. पोस्ट ग्रॅज्युएशनला तर मला वाटतं एक ऑलमोस्ट 50 वर्ष झाले आपली मुलं जात आहे. लास्ट एक 10-15 वर्षात अंडर ग्रॅज्युएटसाठी पण भरपूर मुलं जात आहेत. त्याचं कारण दे आर कॅन अफोर्ड दॅट एज्युकेशन and they believe they can get into ecosystem which is not there in India, which is their belief, and we have to respect their needs also. आज जर तेच विद्यार्थी फॉरेनला जातात, इंडियात शिकणार, what is bad in that? We save on foreign currency, dollars appreciation. I think so. This is good for our own country. पहिली गोष्ट. दुसरं, I looked at it as a 1991 moment for India. 1991ला जेव्हा इकॉनॉमी आपली फ्री अप झाली आणि देर वॉज a competition that was created because of easy entry, or the entry barriers were removed. We were able to look beyond a Fiat and a Ambassador, and we got an opportunity to see what a Toyota car is or Honda car is. तशी opportunity आपल्याकडे आहे. अच्छा, त्याच्यामुळे what happened to Tata Motors car? It is upgraded. What has happened to a Mahindra car? It is upgraded. So I foresee that because of foreign universities coming in, they, I believe, would impart their level of quality education in India also, and that will challenge us, and we will rise up to that challenge. So survival of fittest is survival of the fittest होणारच आहे. Obviously, there would be someone who may not be able to cope up to the challenge, but finally the students will benefit. If the quality goes up, the students benefit. So I am very positive, and I am very positive about it. If there is positive competition, we should be happy. If there is a competition which is going to make you weak, then that is not right. So that is not happening, fortunately for us. आणि नवीन ह्याच्यामध्ये हे पण म्हणजे ॲज यू सेड अंडर ग्रॅज्युएट, सो दिस 2+2 पाथवे प्रोग्राम्स आहेत किंवा ट्विनिंग प्रोग्राम्स आहेत किंवा गोईंग क्रेडिट ट्रान्सफर्स. तर इथे नाव विश्वकर्मा इज डुईंग समथिंग. तर हे चालू झालंय सर, हे स्टेलला नाही चालू झालंय. ऑलरेडी सी पॉलिसीज आर इन प्लेस. NEP has given us the framework. आम्हाला ते फ्रेमवर्कमध्ये काम करणं सोपं पण आहे. असं काय खूप अवघड आहे अशी गोष्ट नाही आहे. आपल्या समाजाची मानसिकता नाही आतापर्यंत. हाऊ मेनी स्टुडंट्स डू यू थिंक विल लीव एज्युकेशन आफ्टर फर्स्ट इयर, सेकंड इयर? खूप कमी. कारण आज पण आपल्याला पाहिजे की आमचा विद्यार्थी ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे आणि कंटिन्युअस ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे.
असं बरेच देऊन ग्रॅज्युएट होणं आपल्याला आपल्या मुलांमध्ये पण नाही चालणार, नाही चालत. नाही चालत ते. तर हे समाजामध्ये आतापर्यंत हे ॲक्सेप्टेबन्स नाही आहे. पॉलिसी पॉईंट ऑफ व्ह्यू अवेलेबल आहे. ओके. याची सुरुवात झाली आहे. आमच्याकडे लास्ट इयरपासनं देर आर स्टुडंट्स मे बी इन सिंगल डिजिट्स ओके. who have come from a different university, one or two want to go to a different university. All 3-year programs under NEP are 4 years now. राईट. Even the normal graduate Credit programs, systems असतात. क्रेडिट सिस्टमचे असल्यामुळे यावर्षी आम्ही 4th इयरला ॲडमिशन पाहतोय. म्हणजे okay. 3 वर्ष कुठेतरी So ही संपूर्ण lateral केलं. entry ही पण लॅटरल होती. एंट्री 4th इयरला चालू झाली आहे. व्हॉट आर दीज नंबर्स राईट नाऊ आर व्हेरी स्मॉल. ओके. तर त्याचा इम्पॅक्ट पाहिला तर मला वाटतं अजून 5-10 वर्ष आहे. म्हणजे त्याचं Okay. तसं क्वालिटीवरती किंवा स्टुडंट मोबिलिटीचा इम्पॅक्ट एज्युकेशन सिस्टममध्ये होईल विच आय थिंक सो इज नॉट विजिबल राईट नाऊ. आणि पुढचे 5-10 वर्ष लागेल. 5-10 वर्षात तुम्ही असं बघताय की देर कुड बी फॉरेन कोलॅबरेशन्स अँड अ बॅच ऑफ स्टुडंट्स which could be Absolutely, going about absolutely. this. And vice versa. Vice And within us also. Within. Within Okay, us yeah. also. ती बाबा 2 वर्ष पुण्यात लिहिलं, 2 वर्ष बँगलोरला लिहिलं, Yeah. हे येऊ शकतं. Yeah, we are looking at only, as you said, we may be currently looking at only one direction of students going out, but there could be students from third world countries and African countries coming to India for. सर ते under तर the आज SEM. खूप मोठ्या प्रमाणात होतोय. Okay. हां, मी बाकी विद्यापीठांबद्दल पण बोलू शकतो, पण माझ्या इथला नंबर मला माहिती आहे. आमच्याकडे दरवर्षी 200 फॉरेन स्टुडंट्स ॲडमिशन घेतात VIT आणि VU मध्ये, लार्जली फ्रॉम मिडल ईस्ट अँड आफ्रिकन African कंट्रीज. countries. Yes. Okay. But I'll say interesting. Last year, there was a group of 11 students from Germany who came to VU to spend 10 days to learn AI. And they were taught AI by our professors. Oh. Huh. I was also curious. मी माझ्या लोकांना विचारलं ती हे जर्मनीचे मुलं इथे उनता शिकणार, That is so creditable. हाँ, म्हणजे ऐसा क्या है हमारे इधर जो ये सीखने इधर आए. So there are 2-3 things. One obviously was that they want to understand adoption of AI. Adoption of AI जे आज इंडियामध्ये चालू आहे ते खूप मोठ्या स्केलवर चालू आहे. Yeah. Domain adoption. हां, कारण आज आपल्या फॅक्टरीजमध्ये AI अडॉप्ट करतोय, आपल्या सर्व्हिसेसमध्ये AI अडॉप्ट करतोय, प्रत्येक ठिकाणी. तर हे अनुभव तिथं आजपर्यंत मला असं वाटतं तिथं नसेल. म्हणून त्यांना ती एक मेन त्यांचं एक लर्निंगचा एक ऑब्जेक्टिव्ह होता. आणि ऑफकोर्स इंडिया इज इन द रोड मॅप. इंडिया इज इन द पिक्चर ऑफ एव्हरी वन अराउंड. की बाबा इंडिया इज द प्लेस वेअर बिझनेस इज. तर तो एक अट्रॅक्शन मुलांमध्ये असेल. सो हे अडॉप्शन जे तुम्ही आत्ता म्हणलात, सो अडॉप्शन इन एज्युकेशन, AI adoption in education for teaching purposes. So there could be, possibly digital labs or open system, किंवा maybe online जे खूप आहे. So is Vishwakarma looking forward for some kind of a big leap in online education? आम्ही ना ऑनलाईन हे थिअरी होणार आहे असं आम्हाला दिसतंय. ओके. कारण थिअरी हे एक मोनोलॉग असतो. टीचर शिकवतो आणि 60 मुलं, 30 मुलं, 100 मुलं जे त्या क्लासरूममध्ये असतील ते शिकतात. मी खूप जवळून फॉरेनचे विद्यापीठ पाहतोय जिथं थिअरी एज्युकेशन विच इज अ मोनोलॉग इज शिफ्टिंग टू ऑनलाईन. ओके. कारण ते मोनोलॉगच आहे. राईट. मुलांना कॅम्पसवरती येण्यासाठी आता डिस्कशन्स पाहिजे, हँड्स ऑन काहीतरी करायला पाहिजे, डिबेट्स पाहिजे, ॲक्टिव्हिटीज पाहिजे. त्याच्यामुळे ऑनलाईन एज्युकेशनचा एक हायब्रिड सिस्टम होणार आहे ज्यामध्ये some courses would be online because they are like a monologue, but that will be very less in percentage. Larger components would be on campus where students would be engaged in group activities, self-learning, project work, something of that sort. Coming to AI adoption on a different note, we will be using AI to free up our teachers' times. Oh, okay. आमच्या टीचर्सने टीचिंग करायला पाहिजे, रिसर्च करायला पाहिजे. हे त्यांचे 2 महत्त्वाचे काम आहे, वर्क आहे असं मी म्हणणार. आज भरपूर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे ज्यामध्ये त्यांचा वेळ जातो. सो वी आर ट्राईंग टू फाइंड आउट ऑल एरियाज वेअर अ टीचर्स टाइम इज डन फॉर सम मोनोटोनस ॲज ऑर सम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क, आणि ते आम्ही AIच्या थ्रू रिप्लेस करण्याच्या डायरेक्शनमध्ये आहोत. ओके. वन मोर डायरेक्शन दॅट वी आर लुकिंग दॅट इज हाऊ डू वी यूज असेसमेंट्स थ्रू AI. आज जो एक परीक्षा एक महत्त्वाचं एक कंपोनंट असतो विद्यापीठामध्ये, आणि परीक्षाचं इम्पॉर्टन्स वाढत चाललं आहे. कारण बाहेर कॉम्पिटिशन एवढी आहे ती जेवढी तुमची परीक्षा सिव्हिअर तेवढं त्या फिल्टरमधनं मुलगा पुढे जाऊन त्याला जॉब किंवा दुसरे अपॉर्च्युनिटीज मिळणार.
तर आम्ही हे पण पाहतोय की हाऊ कॅन वी यूज असेसमेंट्स और AI इन असेसमेंट्स टू बेटर हेल्प अ स्टुडंट. ओके. बिकॉज जर वी डोंट वॉन्ट इट टू बी अ पोस्ट मॉर्टम. फर्स्ट इयर संपल्यानंतर परीक्षा दिली, फेल झालो परीक्षेत, ओके. 1 वर्ष तर दिलं ना, हो. म्हणजे what have you gained out of it? Then we have intermediary AI based exams throughout, so that we can intervene. That's so wonderful. Intervene as the student is progressing. If the student is finding the curriculum easy, let us challenge him over there. If the student is finding it difficult, let us help him over there. And it can be proactive. It is proactive way of thinking about it, not a post-mortem or a reactive way. Absolutely. So we are still on the experiment phase on this. We want to reduce teachers' administrative work, Okay. आणि दुसरं we want to build AI in assessments. So let us see how it happens. ह्या सगळं ऐकल्यानंतर एक मला छोटासा असा वेगळा प्रश्न येतो की दिस रिक्वायर्स अ थिंक टँक. सो विच इज विश्वकर्मा's थिंक टँक? I have enough, sir. I am proud. Okay. I just mentioned that we have 800 faculty members only in VIT and VU. Yes. I am very proud. I am privileged that I think I have the best people to work with. ओके. थिंक टँक म्हटल्यावरती तुम्ही जर मला म्हणणार ती भरत तुमच्या इथले 10 लोकांची नावं काढा जे तुमच्या थिंक टँकमध्ये आहे, इट इज अ व्हेरी डिफिकल्ट प्रॉब्लेम फॉर मी टू सॉल्व. हाऊ टू सिलेक्ट 10 आउट ऑफ द मेनी आय हॅव. सो आय एम फॉर्च्युनेट अँड प्रिव्हिलेज्ड. आय एम वर्किंग विथ अ व्हेरी स्ट्रॉंग टीम. आणि हे सोपं नाही आहे. म्हणजे मी हे जे बोलतोय तुम्हाला, ती आय हॅव टू चॅलेंज देम टू ऑल्सो कीप देम मोटिवेटेड. And so many views. And everyone has views. Yes. Many of the views are correct. Correct. Because they are all coming from very capable people. Absolutely. We also have to arrive at common decisions. True. Which तो सगळ्यात मोठा जॉब मला वाटतं. which is something sometimes challenging. पण थिंक टँक मला वाटतं ती ओव्हरऑल इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटी आमच्या ग्रुपची खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे अशा चॅलेंजेसला घेणं आणि त्यांना सॉल्व करणं हे खूप आम्हाला आनंद वाटतो. इनफॅक्ट आमच्या याच्यात सर्वांना टॉप लिडरशिपमध्ये आम्ही सुंदर पिचाईचं एक भाषण आहे, वेअर ही सेज दॅट वी नीड टू वर्क टू सॉल्व हार्ड प्रॉब्लेम्स. So we always say, what is a hard problem? Let us try to solve them. Okay. So we keep that in between us. We have to keep on solving hard problems. We'll come to something like placement आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. But it's so nice to learn की the students are now coming towards entrepreneurship आणि incubation. So 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये होत्या की VC किंवा त्यांना काही अशी मदत अशी विश्वकर्माकडनं काही होऊ शकते, किंवा यू हॅव दॅट काइंड ऑफ अ बँक ऑफ पीपल हू कॅन सपोर्ट देम फॉर स्टार्टिंग अ न्यू व्हेंचर. शांतनजी, वी आर इन प्रोसेस ऑफ दॅट. आय डोंट क्लेम वी हॅव इट. ओके. त्यात ते वर्क इन प्रोसेस आहे. इन्क्युबेशनसाठी आम्ही खूप वर्षातनं प्रयत्न करत आहोत, काम करत आहोत. आमच्याकडे इन्क्युबेशन सेंटर्स VITमध्ये पण आहे, VUमध्ये पण आहे. इनफॅक्ट पुढे जाऊन जेव्हा आम्हाला समजलं की वी कॅन बी इनकेपेबल, वी मेड असोसिएशन विथ भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ COEP की बाबा आमच्या विद्यार्थ्यांना जर तिथं काय फायदा होत असेल तर चालेल, पण आपल्याला मुलांचा फायदा करून द्यायचा आहे. तर अजून प्रायव्हेट इन्क्युबेटर्स आहे ज्यांच्याबरोबर आम्ही टायड अप आहोत. फायनली ती इन्क्युबेशनला सपोर्ट करण्यासाठी जर आमच्याकडे काय कमी असेल तर त्याचा नुकसान विद्यार्थ्यांवरती होऊ नये. इन्क्युबेशन ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲज अ इकोसिस्टम ही इंडियामध्ये आत्तापर्यंत डेव्हलप होत आहे. इफ वी सी डेटा, मोस्ट ऑफ द इन्क्युबेशन सेंटर्स हॅव फेल्ड. अ फ्यू आर व्हेरी सक्सेसफुल. IITsचे सक्सेसफुल असतील. भाऊ खूप चांगलं काम करत आहे. देर आर फ्यू प्रायव्हेट ऑल्सो विच आर डुईंग व्हेरी वेल. आय डोंट वॉन्ट टू नेम एनीवन. पण लार्जली इन्क्युबेटर्स हॅव फेल्ड. आणि द रेशिओ इज ऑन द फेलियर साईड जास्त, आणि खूप जास्त. मला वाटतं त्याचं रिझन हे आहे की आज जो एक रिस्क कॅपिटल, हाय रिस्क कॅपिटल जो या इन्क्युबेशन इकोसिस्टमला लागतो, त्याची मानसिकता आपल्या सोसायटीमध्ये नाही आहे. आज पण जेव्हा आपल्याकडे काही सेव्हिंग आला, तुमच्याकडे आला, माझ्याकडे आला, आज पहिला आपला ऑप्शन त्या इन्व्हेस्टमेंटचा तर FD. थोडंसं माझ्याकडे जास्त पैसे आले तर मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, थोडं रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणार, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणार. आणि मग खूप जास्त पैसे आल्यावरती मग त्याचा त्या पोर्शन मी काहीतरी रिस्की कॅपिटल म्हणजे इन्क्युबेशन सारख्या एका प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करणार थ्रू अ VC और थ्रू अ PE.
थोडं शार्क टँकनी थोडंसं मानसिकता थोडी बदलली असेल मानसिकता बदलली आहे, पण ती स्टीलला येणं आवश्यक म्हणजे आहे. ऍक्च्युली कॉमन मॅन कॉमन मॅन नाही करणार तो, जे आज US मध्ये किंवा युरोपमध्ये खूप स्ट्रॉंग आहे. तिथं ते इथं सिस्टम इव्हॉल्व्ह झाली आहे. तिथं जर मनुष्याकडे पैसे असेल तर बँकमध्ये व्याज मिळत नाही, इनफॅक्ट द्यावा लागतो. नाही मिळत. शेअर मार्केट इज द ओनली ऑप्शन, आणि शेअर मार्केट घालून पैसे टाकून लोक बोर झालेत, म्हणून आता नेक्स्ट लेवल हाय रिस्क बिझनेसचा आहे, तर व्हेंचर कॅपिटलचा. आय थिंक इट वुड टेक अस सम मोर टाइम फॉर दिस रिस्क ॲपिटाईट टू ग्रो इन आवर सोसायटी. मुलांकडे आयडियाज खूप आहे, पण त्या आयडियाजला सपोर्ट करण्यासाठी हा जो रिस्क ॲपिटाईट आहे ना, तो आपल्या व्हेंचर कॅपिटल सिस्टममध्ये नाही आहे आतापर्यंत. अँड नथिंग टू ब्लेम एनीवन, होईल. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ वर्क इन प्रोसेस. टेकिंग युअर एक्झाम्पल, लाईक यू आर इन टेल्को, टाटा मोटर्स. टाटा मोटर्स. आणि सी, so rather than innovation, do you feel ancillary would also lead to better entrepreneurship? I give you one example, Shantanuji, and it is my favorite example of my own student. He graduated from VIT about 15 years back, and after his graduation, he met me after some 6-7 years. He just randomly comes to office and wants to meet me. I met him and he told me that I want to have a conversation with you around a few business things. क्या करता है तू? So the story goes that he graduated from VIT, got a job in a multinational in India, an Indian multinational. I'll not name anyone because it's not right. He was sent on a site location. It was a thermal boiler manufacturing facility. तर त्या बॉयलर फॅसिलिटी इन्स्टॉलेशनच्या जागेवर त्याला पाठवलं गेलं. त्याने 1 वर्ष तिथं राहून ते बॉयलर इन्स्टॉल केलं. नंतर त्याने ते जॉब सोडला असावा. द कस्टमर बिकेम फ्रेंड्स. 1 वर्ष राहतोय बरोबर. त्या कस्टमरने त्याला 2 वर्षानंतर फोन केलं की अरे यार, वो अभी तुम्हारे कंपनी का तो वारंटी खत्म हो गया है, अभी हमको AMC एनुअल मेंटेनेंस कॉन्ट्रैक्ट इसको देना है, तो किसको रिकमेंड करोगे तुम? अंडरस्टूड. क्यों, आपको तो दिया रहता ना, 2-3 नाम दिए रहते. बोले हाँ, बहुत स्लो रिस्पॉन्स है. ही फाउंड अ अपॉर्चुनिटी. There is supply demand gap. Absolutely. He observed that there is supply demand gap, and he became a third party agency. So his service. So I think in India innovation is required, but innovation is not necessary to become an entrepreneur. If you have an open eye, absolutely, observation करत राहा. आज indigenous productionच्या एवढ्या opportunities आहे. I will not boast about myself. पण माझी फॅक्टरी आतार फाउंड्री इज इन टू ॲल्युमिनियम कास्टिंग्स. वी हॅव ग्रोन ओवर द लास्ट 15 years so well because before us, one, the industry was small and we were largely dependent. Aluminum castings was an imported commodity. And because something was imported, it would be made in India. We were at the right time at the right place and we prospered because of that opportunity. So innovation is good. I don't have a creative mindset. I don't have an innovation quotient. Doesn't mean that I cannot become an entrepreneur. I observe. Observation is the best innovation. That if this thing is possible, if there is supply demand gap, let's do it. And connects. And you have to network. You have to domain knowledge. Right. You need to develop a team. All those things of entrepreneurship has to happen. But first, an observation needs to happen. So entrepreneurship development, apart from the incubation center, what are the other things that you feel that should be taught to the students? So we need to sensitize students on all such things. आणि आम्ही ते प्रयत्न खूप करतो करण्याचा. आम्ही परत फॉर्च्युनेट आहोत की आमचे ॲलमनीमध्ये भरपूर एंटरप्रेन्योर्स आहेत. म्हणजे ज्यांनी VIT मधनं पासआउट झाले, जॉब केला, मग जॉब सोडून एंटरप्रेन्योरशिपला गेले. दर आठवड्यात, दर फोर्टनाईटली ॲलमनी टॉक्स असतात. आमच्या नेटवर्कमधले जे VCs आहे, जे असे एंजल इन्व्हेस्टमेंट करतात, अशा लोकांना बोलवून त्यांच्या थ्रू एक मुलांना एक वर्कशॉप दिला जातो की बाबा व्हॉट डू दे लुक ॲट वेन दे लुक ॲट बिझनेसेस. वर्कशॉप्सच्या थ्रू, एक्सपोजरच्या थ्रू आणि 1-to-1 कॉम्पिटिशन्सच्या थ्रू मुलांना एक चांगला एक्सपिरियन्स मिळतो याच्याबद्दलचा. इथे फक्त अजून गव्हर्नमेंट सपोर्ट आपल्याला काही मिळू शकतो, कारण की गव्हर्नमेंट महाराष्ट्राच्या स्कीम्स खूप आहेत, पण त्या किती पोचतात, किती नाही पोचत, आणि हाऊ कॅन वी ॲक्च्युअली अट्रॅक्ट देम टू द कॉलेजेस? सर, इन्क्युबेशनच्या अराउंड आपण विचारताय ते, आय एम शुअर. तर इन्क्युबेशनच्या बद्दल थोडंसं गव्हर्नमेंटने हे अनुभवलं आहे की मोस्ट ऑफ द मनी दे हॅव स्पेंट हॅज नॉट
Not got to not the right not person. contributed well back to the system. So they are now very selective, which is nice because Okay. they want to only fund the right people or the right incubation centers. आम्हाला ॲज अ विश्वकर्मा आत्तापर्यंत इन्क्युबेशनसाठी तरी गव्हर्मेंट सपोर्ट नाही भेटला आहे. मला असं वाटतं की सी फायनली इट इज अ हाय रिस्क व्हेंचर. जर हाय रिस्क जर असेल, कोणीही प्रायव्हेट व्यक्ती तर हाय रिस्क व्हेंचरमध्ये घुसणार नाही. मग कोणाचं काम आहे? तर गव्हर्नमेंटचं काम आहे. मीन्स आपण जेव्हा म्हणतो तर रिसर्च फंडिंग गव्हर्नमेंटने केलं पाहिजे. का गव्हर्नमेंटने केलं पाहिजे? कारण रिसर्च इज अ हाय रिस्क व्हेंचर. हाऊ मच ऑफ रिसर्च विल टर्न इनटू who will fund research because it's high risk? Government should fund because who private person will get into a high risk venture? Unless there is a stake. Stake, but we all have a risk appetite also. Yeah, right. Beyond anyone's appetite, no one will fund a high risk venture. Na? So it is government who has to be more having the free hand or open hand towards funding incubations, funding research. They have a lot of streams. I don't say they do not, but maybe there has to be a smoother way of ease of doing business म्हणतात तसं यामध्ये EODB आणलं मी पाहिजे. हा मुद्दा का काढला कारण की अ फ्रेंड ऑफ माइन हू इज ॲक्च्युली सेक्रेटरी टू द इंडस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि ही जस्ट सेट की कॉलेजेस आमच्याकडे येतच नाहीत. आय थिंक आय जस्ट टोल्ड हिम की इट शुड बी वाईस वर्सा. यू शुड बी रिचिंग. सो आय थिंक एनी वे ऑफ कॉलिंग देम देयर इज टू बी सम मोर डिस्कशन्स बिटवीन अस. आम्ही आतापर्यंत कुठले गव्हर्नमेंट फंडिंग इन्क्युबेशनसाठी नाही घेतलं आहे. त्यात मी असं म्हणेल की असं नाही की आम्हाला नाही द्यायचं आहे, पण थोडं EODB आणलं पाहिजे त्यामध्ये. अँड आय एम शुअर थिंग्स शुड बी बेटर टुमॉरो दॅन टुडे. एक दोन प्रश्न फक्त सिन्स आता गव्हर्नमेंटचा विषय निघाला. सो ॲडमिशन प्रोसेस आणि ह्याच्यावरती आता जी करंट आहे ती CET झाल्यानंतर आणि हे सगळे JEE झाल्यानंतर. सो मे यू वॉन्ट टू ॲड समथिंग की आता तर मला वाटतं लास्ट वर्षभरापासून इनफॅक्ट इवन बिफोर दॅट आर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्पेसिफिकली आपल्या राज्याबद्दल बोलायचं असेल तर त्यांनी हा प्रोसेस खूपच ट्रान्सपरंट करून टाकला आहे आणि खूप ट्रान्सपरंट असल्यामुळे मेरिटोरियस मुलांच्या हितासाठी आहेत. फॉर एक्झाम्पल एक 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी एक आपल्या सर्वांनाच माहिती असेल, आय एम शुअर पुढारीच्या ऑडियन्सला माहिती आहे की जे टोटल सीट्स कॉलेजमध्ये असतात त्यापैकी काही सीट्स हे गव्हर्नमेंट कोट्याचे असतात, काही सीट्स हे मॅनेजमेंट कोट्याचे असतात आणि काही सीट्स NRI वगैरेचे असतात. गव्हर्नमेंट कोट्याचे सीट्स तर सुरुवातीपासनं गव्हर्नमेंटच भरायचे. असं एक पॅरेंट्समध्ये, मुलांमध्ये, सोसायटीमध्ये आपली अशी एक कल्पना होती ती मॅनेजमेंट कोट्यामध्ये संस्था खूप गडबड करतात आणि कसं तरी ॲडमिशन करतात, खूप पैसे लागतात. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींवरती गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज खूप कंड्युसिव्ह झाल्या आहेत. पहिली गोष्ट तर त्यांनी मॅनेजमेंट कोटाचं प्रोसेस हे ट्रान्सपरंट करण्याच्या दृष्टीने ॲप्लिकेशन्स आणि अलॉटमेंट दोन्ही गव्हर्नमेंट स्वतःहून करत आहेत. त्याचा फायदा मुलांना असं झालं आहे की दे डोंट हॅव टू डिपेंड ऑन द इन्स्टिट्यूट नाव, बिकॉज दे विल ऑफकोर्स ब्लेम इन्स्टिट्यूट प्रायव्हेटला की बाबा तुम्ही काहीतरी गडबड करू शकता. जेव्हा गव्हर्नमेंटच करणार आहेत देअर कॅनॉट बी अ गव्हर्नमेंट पर्सन हू कॅन डू एनी गडबड. लाईक अ गव्हर्नमेंट कोटा सिस्टम वर्क्स, द IELTS सिस्टम विल ऑल्सो वर्क. संस्थेला नुकसान नाही व्हायला पाहिजे म्हणून IELTSच्या फीस त्यांनी जरा नॉर्मल फीसपेक्षा जास्त देण्याचा त्यांनी आम्हालाही परवानगी दिली आहे, म्हणून आमचाही फायनान्शियल नुकसान होत नाही त्याच्यामध्ये. तर मुलांना आणि पालकांना आता एक विश्वास बसला आहे मोर ट्रान्सपरंट ती ही एक खूप ट्रान्सपरंट प्रोसेस आहे ज्यामध्ये मेरिटला रिस्पेक्ट आहे. आय वुड टेक दिस अपॉर्च्युनिटी सर, सिन्स आय एम ऑन अ मीडिया प्लॅटफॉर्म आणि ते पण पुढारीसारख्या प्लॅटफॉर्मवरती की आज पण अनफॉर्च्युनेटली आफ्टर दिस सिस्टम इज सो ट्रान्सपरंट मेड बाय द गव्हर्नमेंट अँड आय कॅन टॉक ऑन बिहाफ ऑफ ऑल प्रायव्हेट कॉलेजेस दॅट आय नो ऑफ, द गुड वन्स who are in Pune, that we are totally abiding by that process. Yes. Still, we get a few complaints from parents that they have been fooled by some people. I don't know have a better word, so I'll call them agents. Middlemen agents. I don't have a better word to name them. I request parents, Baba, don't fall prey to any agent or any middleman. कोणीही तुम्हाला काही कमिटमेंट दिली की बाबा त्यांना देर इज नो रोल ही हॅज प्ले. आय से देर इज नो रोल आय कॅन प्ले ॲज अ चेअरमॅन ऑफ VIT टू गिव्ह ॲडमिशन टू एनीवन इन मॅनेजमेंट कोटा ऑल्सो. सो हाऊ इफ आय डोंट हॅव एनी पॉवर, इफ
I also can say on behalf the Education Minister of Maharashtra doesn't have any power. How can a middleman have a power? Right. So don't fall prey to any commitments or any promises that a middleman will give to you. Go on the institute's websites, go on Government of Maharashtra website. If you think you do not believe an institute, you don't believe VIT, don't believe. Go to Government of Maharashtra website. You can apply to management quota of VIT through Government of Maharashtra website also. Yes. So you can be very rest assured you are in safe hands. मी इथे फक्त एक म्हणजे फॉर अस मी ऍड करू शकते मे बी दे कॅन गो टू campusdeco.ai टू बी अ पार्ट ऑफ दिस ट्रान्सपरंट प्रोसेस सो दे कॅन हेल्प यू आउट. And I would really encourage campus.ai to spread this message and counsel students on how do they apply. ऍब्सोल्युटली. Honestly, all said and done, because of the complexity of the admission process ना मुलांमध्ये कन्फ्युजन आहे आणि कन्फ्युजनमध्ये भीती असते. सो आय रिअली कॉम्प्लिमेंट तुमची टीम तिची हे campus.ai ची जे हे काउन्सिलिंगचं काम करते त्यांनी हे काम वाढवावं आणि मुलांनी यांच्याकडे यावं, कारण हे काउन्सिल करतायत, हे काय ऍडमिशन देत नाही आहे. नाही आणि खरंच अजूनही ते स्पॉट राऊंड आणि हे थोडेसे असं संभ्रम आहे त्याच्या बाबतीत. सो मे बी वन मोर लेटर ऑन पॉडकास्ट कुड बी फ्रॉम युअर मे बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टीम की हाऊ एक्झॅक्टली इट हॅपन्स आणि आपण आय वुड लव्ह टू शेअर मोर डेटा अबाउट इट, कारण त्याबद्दल पण आय एम शुअर पालकांना खूप संशय आहेत किंवा कन्फ्युजन आहेत. सो दोनच अजून प्रश्न होते मला असे की एक म्हणजे की कॅन यू शेअर समथिंग की बिझनेसमध्ये सम काइंड ऑफ रोड ब्लॉक्स दॅट यू हॅड इन लास्ट 20 years इफ यू वॉन्ट टू की आणि यू दॅट वॉज अ ग्रेट चॅलेंज आणि इवन ऑन पर्सनल सम लर्निंग्स दॅट यू हॅड थ्रू आउट दिस जर्नी. शांतनुजी, रोड ब्लॉक्स तर तसं आहे तिथे लाईफमध्ये असतातच आणि आय डोंट थिंक सो दॅट वी शुड मीन्स आय एम फॉर्च्युनेट. देवीची कृपा आहे आमच्यावरती, आमच्या फॅमिलीवरती, विश्वधर्मावरती. ती प्रत्येक रोड ब्लॉकला पुढे घेऊन रोड ब्लॉकला ओलांडून आम्ही पुढे गेलो आहोत. पण तरी देर आर फ्यू स्टोरीज दॅट ऑलवेज आर क्लोज टू माय हार्ट which have taught me and I love to share them, and all have been my blunders, so those are even closer to my heart. So I'll just share two such stories. माझ्याबद्दल एक असं एक असतं ना ती when there is a promotion to be given, there is only one position. Okay. This happened in VIT about some years back, in fact 20 years back, where there was a promotion to be given. There were two candidates. Okay. We could promote one. Absolutely. We promoted one. The other person was unhappy. Natural human tendency, nothing to blame anyone. And that person definitely then decided to leave us and join competition. Okay. Because he wanted to progress in his Leverage, career. actually. In his career. Yeah. मला राग आला. अच्छा. हां, मला वाटलं अरे 15-20 वर्ष हा मनुष्य माझ्याबरोबर आहे, त्याला वेळोवेळी आम्ही सरळ त्याला बेनिफिट दिलं, सरळे त्याला त्याच्या पूर्वीचे प्रमोशन्स दिले, त्याला घरासारखं फॅमिलीसारखं त्याच्याबरोबर वागलो आम्ही, आणि जस्ट बिकॉज एक प्रमोशन नहीं देऊ शकलो, ही इज गोइंग टू कॉम्पिटिशन. नहीं ये गलत किया ये आदमी ने, चलो इसलिए अभी सारे पेमेंट्स जो भी ड्यूज व्यूज रहेंगे सब रोक दो, विच वर हिज लिगल ड्यूज. पण हे माझ्या इगोमध्ये मी त्याला पेमेंट केलं नाही. ते कर्म आणणे वादिता रस्ते, काहीतरी ते कर्म जो आप करते हो वो वापस आता है. 5 वर्ष नंतर आमच्यावरती एक जनरल गव्हर्नमेंट ऑडिट बसलं, जे बसत असतात, गव्हर्नमेंट कमिटीज येत असतात वेगवेगळ्या कामासाठी, आणि हे साहेब एका कमिटीचे चेअरमॅन म्हणून आलेत. ज्या दिवशी मला समजलं तिथे येणार आहे, मला 2-3 दिवसा अगोदर समजलं, मला माझा धडा समजला की दिस इज लॉर्ड्स टीचिंग टू यू दॅट यू कॅनॉट बी अनफेअर टू एनीवन. He did not do anything against you, but he also had to do something for his family, for his own career, for which he decided to leave you. He did not harm you also while leaving. ती त्याची डडबडून गेला असं पण काही नाही. He just fairly, and I was really embarrassed with myself. ती मी इगोमध्ये डिसिजन घेतला. I of course corrected my mistake. I paid him up his dues. I respected him after that, and even now we are friends. So this is one mistake of mine which taught me a lesson and which I carry forever my life. ती इगो नाही ठेवायला पाहिजे. So true. असे भरपूर उदाहरण आहे. मी आय कॅन गो ऑन, कारण भरपूर मिस्टेक्स केलेत मी, त्याच्यामुळे लर्निंग्स पण खूप आहेत.
एक प्रश्न माझ्या मनात ना खूप असा येत असतो की सी वी आर लुकिंग ॲट द टेक्निकल नॉलेज, द स्किल सेट अँड एव्हरीथिंग. पण आजची जर पिढी आपण बघितली तर तिथे कुठेतरी असं वाटतं की थोडंसं एथिक्स, थोडेसे म्हणजे बॅलन्स लाईफ हे थोडंसं कुठेतरी म्हणजे आपण पटकन बघतो की त्यांना ते कोपअप होत नाही अशा गोष्टींना. सो मला आता 2 पिक्चर आठवत आहेत. सो एक पिक्चर धुरंधर आहे, की ज्याच्यामध्ये आपण सेकंड हाफला बघितलं की हाऊ ही वॉज ट्रेन्ड, विच वॉज फिजिकल ट्रेनिंग. सो डू यू बिलीव्ह की राईट सिन्स यू ऑल्सो हॅव स्कूल्स की सम एलिमेंट शुड बी देअर की आपला इंडियन कल्चर आणि तो एथॉस कुठेतरी थोडासा शिकवला गेला पाहिजे. सो ते थोडंसं त्यांचं परसिव्हरन्स, थोडं कोपिंग विथ द एंटायर थिंग, थोडं इमोशनल हे काहीतरी आपण करू शकतो. सो विश्व वर्किंग ऑन इट. शांतनुजी, हा खूप मोठा सोसायटीचा इश्यू आहे. आपल्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स आणि रेझिलियन्स हे चॅलेंजिंग झाले आहेत. आणि याचा दोष या मुलांचा नाही आहे, हा तुमचा आणि माझा आहे. कारण आपण या मुलांचे पालक आहोत. ज्या बालपणापासून आपण दिलो ते बालपण आपण यांना दिलं नाही. आपण यांना चॅलेंज केलं नाही. आपण यांना खूप कम्फर्ट झोन दिला. आय ऑल्सो हॅव डन इट. सो आय एम नॉट ब्लेमिंग एनीवन एल्स. आय एम पार्ट ऑफ द स्टोरी. आपण येत्या ठिकाणी स्वप्न पाहतोय की आपण विकसित होणार, आपण डेव्हलप्ड कंट्री होणार, आणि आपण मोठी इकॉनॉमी होणार, पर कॅपिटा इन्कम आपलं जगात सर्वात जास्त होणार, क्वालिटी ऑफ लाईफ आपलं युरोप अमेरिकासारखं भारी होणार. आपण ते करण्यासाठी काम करायला पाहिजे. आपण ते अज्युम करून आज काम करत नाही आहोत. ओके. हां, हे आता जस्ट आय कोट कुणाल शहा, जे आता जस्ट व्हॉट्सॲपचे MD झालेत. ओके. ते जे थ्रेडचे CEO होते आणि त्यांना व्हॉट्सॲपने आता MD केलं आहे, पूर्ण ग्लोबल MD झालेत. ते इज अ इंडियन. त्यांनी एक सांगितलं होतं, त्यांचंच मी बोलतो, की वाईल वी हॅव अ ॲस्पिरेशन टू ग्रो, वी डोंट हॅव द हार्डवर्क टू ग्रो. कॅन वी सिट ऑन सॅटर्डे संडे ॲट होम अँड देन बी अ डेव्हलप्ड कंट्री. आज डेव्हलप्ड कंट्री डेव्हलप्ड आहे कारण 2 जनरेशन पूर्वी लोकांनी कष्ट केलं आहे. हां, ते कष्ट आपण करायला पाहिजे. आपण सुट्ट्या घेऊन किंवा चॅलेंजेस न घेऊन, सुट्ट्या इज अ व्हेरी नेगेटिव्ह वर्ड, ते मी म्हणणार नाही जास्त, पण चॅलेंजेस न देऊन किंवा मुलांना चॅलेंजेस न देऊन आपण असं ड्रीम करतोय की नाही आपण डेव्हलप ठेवू, तर हे डिस्कनेक्ट आहे आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या ॲस्पिरेशनमध्ये. We have to make our students, our children work hard. All we know, students have done well, communities have done well, society has done well by working hard. Are we making the children work hard? प्रश्न आहे. त्याचं उत्तर मला तर वाटतं नाही. We don't make them work hard. Are we making them resilient? आज आपण कॉम्पिटिशनमध्ये 30 विद्यार्थी आहे, ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे. 30ही विद्यार्थ्यांना आपण पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देतो. When will this person lose? Failures, that is Resilience can only happen through learning from failures. Yes. If a person has never failed in life, how will he be resilient? अशा भरपूर गोष्टी आहे ज्यामध्ये आपण ॲज पॅरेंट्स, आपण ॲज सोसायटी, मला वाटतं थोडंसं कॉम्प्लेसंट झालो आहे, ज्याचा परिणाम या पिढीला पुढे होतो आहे. एनिवेज, सोल्युशन याचं हेच आहे की आपण बदललं पाहिजे. वी हॅव टू रिस्पेक्ट हार्डवर्क, which means we have to do hard work, because learning, they will learn from us and only they will see us and only then they will do us. So let's create this notion that we are a hard working country. आणि मला वाटतं की ते जर मुलांनी पाहिलं आपल्यामध्ये ते शिकतील, आपल्या फेलर्स आपले बघितलं ते शिकतील. अँड लेट अस क्रिएट अ एन्व्हायरमेंट वेर वी थिंक दॅट वी वॉन्ट टू बी डेव्हलप्ड, but means we have to work for development. It will not happen. So being a connected question, being an educationist at heart, do you feel that some kind of a component can be a part of the curriculum? I don't know, I'm just asking very wide Sir, question. of course असायला पाहिजे. आणि हार्ड वर्क हा शाळेपासूनच चालू होतो. म्हणजे आय डोंट थिंक दॅट इन स्कूल डेज वी वर फ्री. म्हणजे मी शाळेमध्ये असताना आपण फ्री नव्हतो. रविवार फ्री असणार, सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्याच्या आपण फ्री असणार, पण आपण बिझी होतो. वी हॅड क्लासवर्क, देन वी हॅड होमवर्क, देन वी हॅड टू प्रिपेअर फॉर एक्झाम, अँड वी हॅड अदर ॲक्टिव्हिटीज विच वी वर पार्ट ऑफ, एक्स्ट्रा करिक्युलर, स्पोर्ट्स, आर्ट्स, म्युझिक.
तर हे हार्डवर्क तर आपण आज पण करू शकतो, शाळांमधनं पण करू शकतो, पण त्याला साथ पाहिजे पॅरेंट्सची. आज एकट्या शाळाने किंवा एकट्या विद्यापीठाने करून नाही चालणार, काही पॉसिबलच नाही आहे. लर्निंग हॅज टू बी होलिस्टिक. इट हॅज टू बी होलिस्टिक अँड पॅरेंट्स अँड इन्स्टिट्यूट्स हॅव टू बी पार्टनर्स इन दिस. मी समजेल की बाबा एवढे आम्ही वर्षभरात टेस्ट देणार आणि पालक म्हणणार त्याच्यामुळे आमच्या मुलांवरती प्रेशर होतंय, प्लीज करू नका. हे डिस्कनेक्ट झालं. बघा, आय एम गिव्हिंग द एक्झाम्पल राईट अँड रॉंग सोडा, पण दीज आर डिस्कनेक्ट्स विच वी कॅनॉट हॅपन. वेन वी सी दॅट हार्डवर्क इज इम्पॉर्टंट, डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट, लेट्स वर्क टुवर्ड्स दॅट. सो लास्ट क्वेश्चन विच आय हॅव. परत एक पिक्चरच आठवतो मला, तो गुरु पिक्चरमध्ये असं स्टेडियम भरलेलं असतं आणि जस्ट इमॅजिन की ते स्टेडियम असं इंजिनियर्सनी भरलंय आणि इन दिस वोलेटाईल वर्ल्ड विथ AI ड्रिव्हन ऑल दोज थिंग्स अँड those are aspiring for jobs or aspiring for their career, and you being standing there as a visionary mentor to them, what is the 1 minute advice that you would like to give to them? My only advice to them is that develop skills. Okay. It is little bit longer than a minute. पण काय होतं आहे, स्किल्स ऑन अ फाउंडेशन ऑफ स्ट्रॉंग थिअरी Okay. or a strong knowledge base. Skills will always change based on requirement of the industry, technology. I'll give you one more story, very short one. Very, very large multinational EV company in Pune. I met their CEO and I asked him, sir, ये EV था क्या हमने पढ़ाना चाहिए बच्चों को? तो उसने बोला कुछ नहीं, फिजिक्स मैथमेटिक्स अच्छे से पढ़ाओ. क्या बात. तो मैं बोला सर कुछ तो अच्छा बोलो. कुछ तो बोलो जो मैं जाकर वापस मेरे टीम तो बोल सकूँ. बोले नहीं. बोला ही देव इज ओन एग्जाम्पल की मैं अभी 58 इयर्सला हूँ. मी EV 3 वर्षापूर्वी शिकलो, कारण 3 वर्षापूर्वी EV नव्हतंच. मी आयुष्यभर ऑटोमध्ये काढलं, ऑटो इंडस्ट्रीमध्ये, अँड आय ऑलवेज मेड डिझेल इंजिन्स. EV आलाय म्हणून आय अपग्रेड माय सेल्फ अँड नाव आय एम अ EV एक्सपर्ट तुमच्या हिशोबाने. हाऊ डिड आय डू इट? बिकॉज आय हॅड अ स्ट्रॉंग फाउंडेशन ऑफ फिजिक्स, आय हॅड अ स्ट्रॉंग फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स. आय लँग्वेजचं मला चांगलं नॉलेज आहे, आय कॅन नेटवर्क, आय कॅन लर्न, या स्किल्स माझ्याकडे होत्या. सो अ स्ट्रॉंग फाउंडेशन ऑफ थिअरी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्किल्स यू शुड हॅव विच आर रिलेव्हंट टुडे अँड यू शुड हॅव द माइंडसेट ऑफ चेंजिंग ऑर अपग्रेडिंग युअर सेल्फ वेन एव्हर इट इज रिक्वायर्ड. आय एम सो ग्लॅड. ॲक्च्युली खूप छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारताना ॲक्च्युली. आणि कुठेतरी असं एंटायर एज्युकेशन सिस्टममध्ये there is a think tank and there is a leader who is thinking on those terms what is required in future. So आज सगळ्या माझ्या इथे सगळ्यांना खूप छान वाटलं असेल. तरी सुद्धा एक विद्यार्थी असा एक 17 वर्षाचा मला दिसतोय की तो असा विचार करतोय की मी इंजिनिअरिंग करू का नको करू. माझ्या वडिलांची फार इच्छा आहे मी करावं, पण माझे पॅशन्स खूप वेगळे आहेत. आणि सो बट इंजिनिअरिंग लीड्स टू मे बी जॉब्स. सो ह्या कन्फ्युज्ड विद्यार्थ्याला शेवटचं एक वाक्य काय असेल? आणि विल एंड. शांतनुजी, तू प्रॅक्टिकल बोलतो मी. आय विल नॉट बी रेडी ॲट दिस ॲट ऑल ॲट दिस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अर्न मनी इन लाईफ. ट्रू. इफ युअर पॅशन कॅन मेक यू अर्न मनी, फॉलो इट. अदरवाइज डू समथिंग दॅट विल मेक यू अर्न मनी अँड देन फॉलो युअर पॅशन. परफेक्ट. Whoever says, I believe that work for your passion has already made money. So please have a ambition to make money, and have an ambition to make a lot of money. Oh, great. So with that, I hope we'll all make a lot of money. Okay. And thank you, sir. Thank you for coming. It's an honor, शांतनुजी. खूप मजा आली तुमच्याबरोबर बोलायला. आणि थँक्यू पुढारी, अँड थँक्यू वन्स अगेन campus.ai for hosting me over here. It is an honor and it is a privilege. Thank you.